श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या 28 फेब्रुवारी बुधवार या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी. पंचांगानुसार माघ महिन्यातील ही चतुर्थी खूप महत्त्वाची आहे. ही तिथी प्रथम पूजनीय गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करून उपाय केल्याने अत्यंत फलदायी ठरतात. त्याचबरोबर बघा, गणपती बाप्पा हे दुःखहर्ता आणि सुखकर्ता आहेत. या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने आणि उपाय केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नासाठी किंवा लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी गणपती बाप्पाची अत्यंत प्रभावशाली सेवा आणि उपाय पाहणार आहोत. तर बघा, ज्यांची लग्ने जमत नाहीत किंवा लग्नासाठी अडथळे येत आहेत, लग्नासाठी स्थळ येत नाही किंवा स्थळ आले तर ते जमत नाही किंवा मनासारखा जोडीदार मिळत नाही, त्याचबरोबर बघा, ज्यांची लग्ने झालेली आहेत पण त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत, अशा अनेक अडचणींसाठी आपण आज उपाय पाहणार आहोत. तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या सेवेसोबतच असा कोणता प्रभावशाली आपल्याला एक उपाय करायचा आहे हे आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास कमेंट आणि शेअर आवर्जून करा. तर बघा, पंचांगानुसार माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी 28 फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या बुधवार पहाटे 1:53 सुरू होईल आणि 29 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:18 ती समाप्त होणार आहे. तर उदयतिथीनुसार संकष्टी चतुर्थी ही 28 फेब्रुवारी रोजी साजरी होईल. तर बघा, उद्या 28 फेब्रुवारी बुधवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि आपल्या नित्याची कामे आटोपून आपल्याला गणपती बाप्पाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि आपल्याला एक संकल्प करायचा आहे. त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घराशेजारी किंवा तुमच्या गावात जर गणपती बाप्पाचे मंदिर असेल, त्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आपल्याला दर्शनासाठी जायचे आहे आणि सोबत जाताना गणपती बाप्पाचे आवडते फूल, लाल जास्वंदीचे फूल, 21 दुर्वा आणि गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. त्याचबरोबर बघा, आणि आपल्याला एक उपायसुद्धा करायचा आहे. तर बघा, गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाण्यासाठी आपल्याला घरातूनच आपल्याला अक्षदा न्यायच्या आहेत आणि त्या अक्षदा आपल्याला हळदीने मिक्स करून किंवा हळद आणि तांदूळ एकत्र करून आपल्याला त्या अक्षदा आपल्याला गणपती बाप्पासमोर ठेवायच्या आहेत आणि आपल्याला एक संकल्प करायचा आहे. तर आपण एक संकल्प असा करायचा आहे की हे गणपती बाप्पा, आज चतुर्थीपासून मी तुमची ही जी आपण सेवा करणार आहात ती सेवा चालू करणार आहे व माझे लग्न जमण्यासाठी किंवा जर तुमचे लग्न जमत नसेल किंवा लग्नात ज्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम असतील ते गणपती बाप्पाला सांगून आपल्याला गणपती बाप्पाला विनंती करायची आहे. तर तुमची बघा, ती कुठलीही इच्छा असो, मनासारखा जोडीदार असो किंवा आपल्या लग्नाबाबतीतल्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील, त्या गणपती बाप्पाला आपल्याला सांगायच्या आहेत आणि 21 दिवसांची सेवा करण्यासाठी गणपती बाप्पाला आपल्याला संकल्प करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पासमोर जाऊन गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला लाल फूल, दुर्वा अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे पूजा करून, संकल्प करून आपल्याला घरी यायचे आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरातसुद्धा गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पासमोर आपल्याला 21 दिवसांचा सेवा करण्यासाठी संकल्प करायचा आहे. तर बघा, त्याचबरोबर आपल्याला 21 दिवस ही गणपती बाप्पाची आपल्याला एक सेवा करायची आहे. तर ती सेवा म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांचा दररोज 21 दिवस 108 वेळा आपल्याला गणपती बाप्पाचा मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र म्हणजे मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र गणपती बाप्पाचा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. या मंत्राने गणपती बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. ह्या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की जर तुम्ही सलग 21 दिवस जर 108 वेळा या मंत्राचे जप केला तर नक्कीच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. ज्या काही आपल्या इच्छा असतील, ज्या काही मनोकामना असतील किंवा तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व सोडवण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीपासून सलग 21 दिवसाची आपल्याला सेवा चालू करायची आहे आणि ज्या लोकांचे लग्न जमत नाही, ज्या लोकांना लग्नासाठी स्थळे येत नाहीत किंवा लग्नासाठी स्थळे येतात पण त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही, त्यांचे लग्न जमत नाही, अशा प्रत्येक समस्येसाठी किंवा अडचणीसाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे.
त्याचबरोबर बघा, हा मंत्र अत्यंत फलदायी मंत्र आहे. गणपती बाप्पा हे लवकर शीघ्र फळ देणारी देवता आहे. म्हणूनच गणपती बाप्पासमोर आपल्याला हा मंत्र 21 दिवस सलग म्हणायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही सलग 21 दिवस गणपती बाप्पाची ही आवडती सेवा केली तर नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील किंवा लग्न जमण्यासाठीच्या ज्या काही अडचणी, बाधा येत असतील त्या दूर होतील आणि तुमचे लग्न लवकरात लवकर जमून जाईल आणि तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळेल. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.